अरे आटापना पायांच्या वर नटत आहे. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. मी भाऊसाहेब शिंदे, मी खोडा या सिनेमाचा हिरो आहे. खरं तर या सिनेमात मी भाऊला असिस्ट करत होतो आणि असिस्ट करत असताना आम्ही कास्टिंग करत होतो. जवळपास सगळेच कास्टिंग झालं होतं, फक्त हिरो राहिला होता. तर आम्ही कोल्हापूरला नगरला पुण्याला ऑडिशन ठेवल्या होत्या. पण आम्हाला जे पाहिजे होतं ते कॅरेक्टर काय मिळाना. जे रांगडेबाज जसं कॅरेक्टर पाहिजे होतं, पैलवानगडी, मिशा फुटलेला, स्वप्नाळू, अशा प्रकारचा जो गडी पाहिजे होता तो आम्हाला भेटाना. मग आम्ही भाऊराव आणि आम्ही सहज बसलो होतो. तर शूट सगळं कास्टिंग झाल्यामुळं आम्हाला एक प्रश्न पडला होता, सगळं झाले आता सिनेमाला हिरो नाही. म्हणून आम्ही भाऊराव म्हणला, त्यावेळेस माझं वजन 64 किलो होतं आणि भाऊराव म्हणला तू जर 75 किलो वजन केलं तर हा सिनेमा तू करू शकतो म्हणला, ॲज अन हिरो म्हणून. मी म्हणलं आता 1.5 महिन्यात 75 किलो वजन म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती. तरी म्हणलं बघूया ट्राय करून. पण हे पण म्हणला तू जर या 1.5 महिन्यात 75 नाही केलं तर पुढच्या वर्षी जर हा सिनेमा गेला तर कदाचित हा सिनेमाचा हिरो म्हणून तुला पुढच्या वर्षी संधी मिळणंच असं नाही, कदाचित पुढच्या वर्षी दुसरा पण हिरो असू शकतो. मी विचार केला, ठीक आहे म्हणलं मी प्रयत्न तर करतो, 1.5 महिन्यात काय होतं आहे बघू त्याच्या आईला. मग मी सुरुवात केली आणि 1.5 महिन्यात मी वजन 77 किलो केलं. ते आव्हान पेललं आणि मग आमच्या सगळ्याच टीमच्या एक जीवात जीव आला आणि मग मात्र सगळ्यांना स्फूर्ती आली आणि खोडाचं काम सुरू झालं. तर पहिली गोष्ट आम्हाला खटकली म्हणजे त्याच्यात जी घोडेस्वारी होती. बाकीच्या डायलॉग डिलिव्हरी किंवा इतर जी बारीक सारीक गोष्टी होती त्या कॅरेक्टरच्या मी ते शिकलो होतो, कारण मी असिस्ट करत होतो त्याच्यामुळे मला त्या गोष्टी माहिती होत्या. पण याच्यात एक गोष्ट घोडेस्वारी जी होती ती मोकळे हात सोडून चालवायची होती आणि घोड्याचं ना आपला आता कधी बाप जन्मात कधी संबंध नाही आला कधी काय. पण पहिल्या दिवशी घोड्यावर बसलो तर घोडं एक 100 फुटावर गेलं आणि घेतलं वांग काढून घेतलं आणि रापशिरे टाकलं मला खाली. म्हणजे पहिल्या दिवशी गोळ झाला. आता काय करायचं का, घोडं तर काय बसून देत नाही, कारण ते घोडं ती धनगरी घोडे होते, काय वेल ट्रेन घोडे नव्हते. आम्ही विचार केला सगळ्यांनी, प्रत्येक कॅरेक्टरला प्रत्येकाला एक घोडं वाटून दिलं आणि मग ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या घोड्याला पाणी पाजायचं, ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या घोड्याला खायला घालायचं. आणि मग त्या घोड्याच्यात आणि आमच्यात कुठेतरी इंटरॅक्शन झाली आणि मग घोडं आम्हाला बसून द्यायला लागलं. बकरांच्या बाबतीतही तसंच होतं, कारण बकरं डिरेक्टरला भाऊरावला अशी अपेक्षित होती की ती बकरं मी हाळी दिल्यानंतर माझ्याकडे आली पाहिजे, किंवा ती बकरं काय करायची, ती त्याचा जो प्रॉपर मालक आहे त्या मालकाकडेच जायचे. आम्हाला आता ती गोष्ट शिकणं गरजेचं होतं. मग मी ती बकरं तो मालक सकाळ ते दुपारपर्यंत वळायचा आणि मी दुपारपासून संध्याकाळपर्यंत ती बकरं वळायचो. आणि अशा पद्धतीनं ती बकरं हळूहळू माझ्या पण आरोळीला किंमत द्यायला लागली आणि ती बकरं माझ्याकडे यायला लागली. ह्या गोष्टी हळूहळू शिकत गेलो. आणि विषय राहिला कुस्तीचा, तर कुस्तीचं लहानपणापासून मला बाळकडू होतं, कारण माझे आजोबा बी पैलवान होते, माझे वडील बी पैलवान होते आणि मी पण कुस्त्या करतो आहे, लहानपणापासून करत होतो मी. मध्ये कॉलेजच्या जीवनात जरा थोडं वजन पण कमी झालं होतं, त्यामुळे थोडा विसर पडला होता. म्हणजे कुस्तीची लहानपणीची जी आवड आहे ती आत्ता सिनेमातून पूर्ण झाली. डायलॉग डिलिव्हरीच्या आणि त्या भाषेच्या बाबतीत थोडंफार मी त्याच्यात परिचयाचा होतो, की त्याच्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, त्याची देहबोली, कॅरेक्टरची देहबोली, त्यांचं बोलणं चालणं राहणं खाणं पिणं मानमर्यादा, त्यांच्या ज्या कल्चरल गोष्टी त्या सगळ्या जाणून घेतल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी जुळून आल्या. मी भाऊसाहेब शिंदे, आपण पाहत आहात ओनली मी.